नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी दुपारच्या वेळी जेवताना तुम्ही खाऊ शकता, त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. आणि ही भाजी आपण सोडा न वापरता अगदी तुम्ही बराच वेळ त्याला जर ठेवलं तर अगदी कुरकुरीत राहतात. तर ते कशी राहतात ते सगळं काही मी तुम्हाला टिप्स सहित सांगितलंय. फक्त तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण अगदी पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर चला रेसिपीला सुरू करायचं आहे. सगळ्यात अगोदर इथे मी बटाटे चांगले मोठ्या प्रमाणावर जे मोठेसे घेतले आकारामध्ये. तुमच्याकडे मोठे किंवा मीडियम असे असेल तरच घ्या, ते बरेचदा अगदी लहान घेऊ नका. त्यानंतर अगदी त्याला साली काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे स्लायसरने मी त्याला स्लाइस करते. स्लाइस मात्र करताना काय करायचं तर ते पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसर असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे भजीची हीच चुकते की आपण जेव्हा पातळ करतो तेव्हा आपण भजी केल्यानंतर ती थोड्या वेळाने ती नरम होतात. अशा प्रकारे केल्यामुळे आपली ती नरम सुद्धा होणार नाही. पहा, मी ते मस्त अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी इथे दाखवलंय, याचप्रमाणे करायचे. आणि आता तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा करू शकता. याप्रमाणे जरासं ते काळे ते मी काढून टाकणार आहे बटाट्याचं. आणि नंतर बघा, तुम्हाला मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करा. थोडंसं आरामशीर करायचे, पटकन घाई करून कापायचं नाहीये. जाडसर असा तुम्हाला इथे बटाट्याचा स्लाइस ठेवायचे. याप्रमाणे जिथे दाखवले त्याचप्रमाणे करायचे. आता सगळे मी जे बटाटे कापून घेणार आहे आणि त्याला मात्र अगदी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचे, कारण का बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो. हे एक महत्त्वाची टिप्स आहे. तर छान असे धुवून घेतलेत मी. आणि पहा, आता महत्त्वाची टिप्स म्हणजे काय, जेव्हा आपली बटाट्याची भाजी कुरकुरीत राहावी त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, बटाटे एखादा पातळसा कपडा, कुठलाही टॉवेल काही तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती एक एक करून त्याला ठेवायचं. थोडेसे बटाटे कोरडे करायचे. हे असं का करायचं बरं, हे ह्यासाठी करायचे की तुम्ही जर कोरडे केले तर बटाटे त्याला अगदी ते बेसनचं आपण जे मिश्रण लावणार आहे ते अगदी व्यवस्थित राहतं. आपण जर पातळ केलं आणि पाण्यातनं जेव्हा काढतो बटाटे तेव्हा काय होतं, ते बटाट्याचं बेसनला राहत नाही, मिश्रण निघून जातो. मग आपल्या बटाट्याची भाजी अगदी बरोबर बनत नाही, मग आपल्याला सोडा टाकावा लागतो. इथे तसं काहीच करावं लागणार नाही. अशाप्रमाणे केलं भजी मस्त बनणार आहे. जोपर्यंत बटाटे कोरडे होतात तोपर्यंत चटणी बनवूया. इथे मी कोथिंबीर घेतली मिक्सरच्या भांड्यात, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या तिखट अशा घेतल्यात. 1 इंच असा आलाचा तुकडा घ्यायचे आणि मिरच्या अशा तोडून थोडासा घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्या भाजीमध्ये घालायचे लसणाच्या पाकळ्या. 2-3 अशा लसणाच्या पाकळ्या घाला. त्याचबरोबर थोडासा घालायचे ते हिंग. नंतर घालायचे याबरोबर जिरं घालायचे, अर्धा चमचा मीठ घालायचे आणि जराशी साखर सुद्धा घालायची. साखर सुद्धा अगदी छान घातली की त्या चटणीला अगदी मस्त चव येते. आणि नंतर जे घालणार भाजकी जी आपण भाजलेली चण्याची डाळ असते ती घालणार, त्याला डाळवाई म्हणतात, ते घालायचे. आता हे सगळं घातलं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुदिनाची 2-4 पानं घातली की त्याला चव आणखीन छान येते. दही घालायचं 1 चमचा मोठं. आणि सगळं झालं की ह्याचं आपण चटणी बनवून घ्यायची. पण ही चटणी बनवल्यानंतर अगोदर थोडंसं हवं असं तुम्ही त्याला लिंबू पिळा, त्याच्याने सुद्धा आणखीन त्याची चव वाढते. आता हे लिंबू आपण पिळून झालंय तर आपण ह्याला आता मात्र एवढं मात्र करा, चटणी करताना बर्फ टाका किंवा थंड पाणी. आता इथे पहा, आपण मिश्रण बनवायचे. 1 वाटी घेतलंय मी बेसन, त्याचबरोबर घेतले 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, त्यामुळे ते आणखीन क्रिस्पी होतात भजी. जराशी हळद घ्यायची, त्याचबरोबर इथे घ्यायचे ओवा. बेसन म्हटलं की ओवा आलाच, म्हणजे पचायलाही बरं पडतं ओवा घातल्यामुळे. त्यामुळे ओवा कुस्करून घ्यायचे, लाल तिखट घालायचे आणि त्याचबरोबर जरासं घालायचे आपण हिंग. हिंग सुद्धा अगदी पोटाला बरा असतो. बटाटेही आणि बेसन सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला ओवा आणि हिंग अगदी गरजेचं असतं. त्याचबरोबर घालायचे कोथिंबीर आणि नंतर हे मिश्रण अगोदर व्यवस्थितरित्या सगळं काही घातलेलं आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्या सगळ्या अगोदर गुठल्या काढून घ्यायचे. ह्याच्यामध्ये बेसनमध्ये कधी काय होतं, गुठल्या पडतात. ते गुठल्या होऊ नये म्हणून व्यवस्थित येतं ह्याला अगदी चांगलं अशा प्रकारे अगदी करून घ्यायचे. आता पहा, ह्याच्यामध्ये कुठेही गुठल्या राहिले नाही म्हणून पटकन पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकूनच करायचे. अशा प्रकारे झालं की थोडंसं पाणी आणखीन आपल्याला लागेल, कारण काही अगदी जाडसर आपलं बेसनचं मिश्रण दिसतंय, म्हणून थोडंसं पाणी टाकून मी आणखीन त्याला अगदी बनवून घेतो. बघा, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे, म्हणजे परफेक्ट झाले. मीठ आपण टाकलेलं नाही. आता टाकायचं आपण त्याच्यामध्ये तेल. अगोदर आपण इथे तेल टाकायचे, कडकडीत तेल टाकायचे. तुम्ही कढई गरम करायला ठेवायची, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि ते पटकन त्याच्यामध्ये घालायचे. 1 मोठा चमचा घालायचे. चवीपुरतं मीठ घालायचे, त्याच्यामुळे सुद्धा भाजी अगदी कुरकुरीत छान होतात. आता हे सगळं मिश्रण रेडी आहे. आता तुम्हाला हेही दाखवते की बटाटा आपण त्याच्यामध्ये टाकून कसा निघतो बघा.
अशा प्रकारे केल्यामुळे बटाट्याचं काय महत्त्वाचं आहे ते मला ही टिप्स आहे बघा. बटाटे जेव्हा आपण अगदी कोरडे केले होते, एखादा बटाटा घातला की त्याच्यातलं जे मिश्रण पहा अगदी जरासुद्धा निघत नाही. हेच महत्त्वाचं आहे. आता आपण लगेच भाजी करायला घ्यायची. ते इथे मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. तेल अगदी अगोदर गरम चांगलं करून घ्यायचं आहे आणि एक एक करून बटाट्याचे स्लाइस त्याच्यामध्ये सोडायचे. अशा प्रकारे सोडले गेले की मग जेव्हा आपण बटाट्याचे जितके तुम्हाला घालायचे तितके घाला आणि नंतर मात्र गॅस अगदी फास्ट करायची नाही आणि नाही स्लो करायची. अगदी लो टू मीडियमवरती ठेवायची गॅस. कारण का जर तुम्ही फास्ट केली तर वरून मात्र क्रिस्पी होईल पण आतमधून मात्र बटाटे अगदी कच्चे राहतील. ते कच्चे राहू नये म्हणून अगदी लो टू मीडियमवरती करायचं. अशा प्रकारे थोडं थोडंसं करून अगदी त्याला उलट करायचे. तुम्ही पाहतच असाल आपली अगदी बटाट्याची भजी अगदी मस्त फुलतात. तुम्हाला दिसतच असेल सोड्याशिवाय सोड्याचा वापर आपण केलेला बिलकुल नाही आहे तरीसुद्धा बघा भजी किती आपली मस्त बनत आहेत. अगदी अशाच प्रकारे एक एक करून त्याला सोडायचं आहे. आणि ही आपली जेव्हा भजी झाली की तुम्हाला मी एखादी काढूनसुद्धा दाखवीन की किती मस्त फुलली आहेत. आणि तर हे बघा किती छानशी फुलली गेली आहेत. अशाच प्रकारे बनते. तुम्हाला सोड्याचा वापर करायची गरजसुद्धा नाही आहे. आणि या प्रकारची भजी तुम्ही जर अर्धा तास 1 तास जरी ठेवली नंतर तरीसुद्धा ती क्रिस्पीच राहतात, नरम होत नाही. तर पहा आता सगळी जी भजी आहे ती करून काढायची आहे. जितकी बाकीची सुद्धा आहे ती सुद्धा मी करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे एखाद्या चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्येच काढायचं. म्हणजे एखादं एक्स्ट्रा तेल असतं ना ते सुद्धा निघून जातं. पण ह्याच्यामध्ये तेलसुद्धा राहणार नाही आहे तुमचं बघा. आता हे सगळं झालं की आपण लगेच त्याला नंतर सर्व करायचे. बाकीची मी भजी अगोदर करून घेते. म्हणजे तुम्हाला टाकूनही दाखवते किती मस्त असा आवाज येतोय, कुरकुरीत असा आवाज आलाच असेल. अशा प्रकारे भजी बनतात. त्यावर आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. बटाट्याच्या भजीवर चटणी घातली की किती मस्त अप्रतिम लागतं. बटाट्याची भजी बघितलीत किती मस्त झालीत, फुललीसुद्धा आणि अगदी मस्त क्रिस्पी वाटत आहेत. आणि तुम्हाला मी ही भजी एखादी तोडून सुद्धा दाखवीन त्यामुळे तुम्हाला कळेलच ते किती मस्त झाली. अशा प्रकारे फुलली नाही की आपोआप त्यात तुकड असं मध्ये अगदी होल्स पडतो आणि अशा प्रकारे तोडली जातात बघा. छान अशी आपली भजी रेडी झाली आहे. तर तुम्हाला डिप करून दाखवते. तर कशी वाटली माझी रेसिपी, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.